नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 29 मार्च 2026च्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, इथे आपण 10 प्रश्न बघणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण या 10 प्रश्नांची रिव्हिजन 2 मिनिटांमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. भारत सरकारने 2027च्या राष्ट्रीय जनगणनेसाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुदर्शन पटनायक. सुदर्शन पटनायक. तर आंतरराष्ट्रीय ख्यातनाम वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांची 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली. तर सुदर्शन पटनायक हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वाळू शिल्प कलेद्वारे नागरिकांना जनगणनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करतील आणि त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावावर सर्वात उंच वाळूचा किल्ला बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. तर परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुदर्शन पटनायक. चला आता पुढील प्रश्न बघू. वायुबाण हा प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हेलिकॉप्टर मधून सोडता येणारी ड्रोन यंत्रणा. हेलिकॉप्टर मधून सोडता येणारी ड्रोन यंत्रणा. तर भारतीय वायुदलाने भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च केलेली मानवविरहित हवाई प्रणाली विकसित केली आहे. त्याचं नाव आहे वायुबाण. तर हे छोटे ड्रोन हेलिकॉप्टर मधून सोडल्यावर आपले पंख उघडतात आणि सक्रिय होतात. हे हेलिकॉप्टर मधून सोडल्यावर आपले पंख उघडतात आणि सक्रिय होतात. यामुळे हेलिकॉप्टर शत्रूच्या लक्ष्यावर 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून हल्ला करू शकतील, ज्यामुळे वैमानिक शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या कक्षेबाहेर राहतील. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या डिजिटल मंजुरीसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे प्रिझम SG पोर्टल. प्रिझम SG पोर्टल. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी संयुक्तपणे हे पोर्टल लॉन्च केले. तर प्रिझम SG चे फुल फॉर्म आहे पोर्टल फॉर रेल रोड इन्स्पेक्शन अँड स्टेजेस मॅनेजमेंट स्टील ग्राइडर्स. तर या पोर्टलमुळे प्रकल्पाच्या मंजुरीचा कालावधी हा 12 महिन्यावरून 3 ते 4 महिन्यापर्यंत कमी होणार आहे. तर रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या डिजिटल मंजुरीसाठी प्रिझम SG हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघू. भारतीय नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ऊर्जा जहाजांना सुरक्षा देण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. हे परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. भारतीय नौदलाने मार्च 2026 मध्ये भारताकडे येणाऱ्या ऊर्जा जहाजांच्या संरक्षणासाठी ही मोहीम सुरू केली आहे. तर यामध्ये LNG, LPG आणि कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या 20 उच्च प्राधान्य जहाजांसह 22 जहाजांना एस्कॉर्ट केले जाणार आहे. या मोहिमेसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ 5 हून अधिक युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. चला आता पुढील प्रश्न बघू. 27 मार्च 2026 रोजी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाचा शपथविधी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे बालेंद्र शहा. बालेंद्र शहा हा पण एक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून बालेंद्र शहा यांचा शपथविधी झाला. तर 35 वर्षीय बालेंद्र शहा हे नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. ते राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे नेते असून माजी रॅपर आहेत. त्यांच्या पक्षाने 275 पैकी 182 जागा मिळून ऐतिहासिक विजय मिळवला. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. OECDच्या मार्च 2026च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 6.1%.
6.1%. OECDने भारताचा विकास दर 6.2% वरून 6.1% केला आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे हा अंदाज 10 बेसिस पॉइंटनी घटवण्यात आला आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. भारत सरकारने 2026 ते 31 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी महागाईचे लक्ष्य किती निश्चित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4%. 4%. तर पुढील 5 वर्षासाठी महागाईचे लक्ष्य 4% वर कायम ठेवण्यात आले आहे. यामध्ये उच्च सहनशीलता पातळी 6% आणि निम्न पातळी ही 2% एवढी निश्चित केली आहे. हा निर्णय RBI कायदा 2034 अंतर्गत केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून घेतला आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तर भारतीय लोकसंगीत आणि आदिवासी संगीताला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे YouTube. तर नवी दिल्लीत सांस्कृतिक मंत्रालय आणि YouTube यांच्यात सामंजस्य करार झाला. पंतप्रधानांच्या व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल या संकल्पनेला अनुसरून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये संगीत नाटक अकादमी आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यासारख्या संस्था पायाभूत सुविधा पुरवतील. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. 32व्या वर्षी व्यावसायिक बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर करणारी कॅरोलिना मारिन कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्पेन. तर कॅरोलिना मारिन ही ऑलिम्पिक आणि 3 वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली स्पॅनिश खेळाडू आहे आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे कॅरोलिना मॅरिन यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता चला आपण पुढील प्रश्न बघू. अर्थ आवर कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 28 मार्च. 28 मार्च. तर दरवर्षी मार्चच्या शेवटच्या किंवा शेवटून दुसऱ्या शनिवारी अर्थ आवर पाळला जातो. या दिवशी रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत विना अत्यावश्यक दिवे बंद करण्याचे आवाहन केले जाते. 2026 हे या जागतिक उपक्रमाचे 20वे वर्ष होते. तर मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले हे 10 प्रश्न त्याचे आपण शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू. तर हेलिकॉप्टर मधून ड्रोन सोडून 50 किलोमीटर अंतरावरून शत्रूवर हल्ला करण्याची भारतीय वायुदलाची नवीन प्रणाली म्हणजे वायुबाण प्रकल्प. तर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या ऊर्जा जहाजांना संरक्षण देण्यासाठी नौदलाने युद्धनौका तैनात केला आहे. तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. तर रेल्वे आणि रस्ते पुलांच्या मंजुरीचा कालावधी 12 महिन्यावरून केवळ 3 महिन्यांवर येणार आहे. यासाठी सरकारने प्रिझम SG हे पोर्टल लॉन्च केले आहे. तर ख्यातनाम वाळू शिल्पकार हे पहिल्या डिजिटल जनगणनेचे ब्रँड एम्बॅसेडर आहे. तर सुदर्शन पटनायक हे जनगणना 2027 चे ब्रँड एम्बॅसेडर आहे. तर 35 वर्षे माजी रॅपर बालेंद्र शाह यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी ऐतिहासिक निवड झाली आहे. तर ते नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. तर OECD नुसार 2026-27 साठी भारताचा विकास दर हा 6.1% आहे आणि भारत सरकारने पुढील 5 वर्षासाठी महागाईचे लक्ष्य हे 4% एवढे निश्चित केले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.